हॅलो एव्हरीवन, कसे आहेत तुम्ही सगळे। मी गौरी स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये। आज ना तसं काही विशेष नाही, पण आज खूप जास्त एक्स्ट्राचे कामं करणार आहे, कारण की आज आहे संडे। संडेच्या दिवशी तर आपण सगळेच एक्स्ट्राचे काम करतो ना। तर सगळ्यात पहिले तर पूजा वगैरे करून घेतली। सकाळी सकाळी देवाची पूजा केली ना की कसं मस्त असं प्रसन्न वाटतं, त्यामुळे मग पूर्ण दिवससुद्धा छान जातो। त्यासाठी मग पहिले तर माझी पूजा होती, नंतर चहा वगैरे केला, नाश्ता वगैरे घेतला आणि घरातली छोटी मोठी कामे आवरून घेतली। कपडे वगैरे मशीनला लावली होती आणि ह्यांनी घरात खूप जास्त पसारा केला होता, बेडवरती वगैरे सगळीकडे आवरून घ्यायचा होता तो। आणि आज तर संडे होता, त्यामुळे काय साहेब घरीच होते, त्यामुळे आज सगळीकडे पसाराच होणार होता। मी किती आवरलं तरी त्या दोघांची मस्ती चालूच असते, त्या दोघांची म्हणजे सोनूची आणि ह्यांची, त्यामुळे। आणि मी आज स्वतःहून म्हणजे आज मी संडेला कधी काम करत नाही जास्त, पण मी स्वतःच म्हटलं चला स्वच्छ भारत अभियान हाती घेऊयात। भारत तर नाही, पण म्हटलं चला आपल्या घरापासूनच सुरुवात करूयात, म्हणून म्हटलं पटपट कामं आवरून घ्यावीत। आणि बाहेरचा पण ओटा वगैरे मला धुवून घ्यायचा होता, पहिले तो झाडून वगैरे घेतला, नंतर धुवून वगैरेच घेतला। आणि तेवढ्यात माझ्या मशीनचे कपडेसुद्धा झाले, मग ते वाळू घातले। आणि आज कोणाकोणाला कंटाळा आला असेल ना कामाचा, तर त्यांनी माझा नक्की व्हिडिओ बघा, त्यांनासुद्धा एनर्जी येईल। आणि मी एवढी फास्ट कामं आवरत होते, पण कामं काही संपतच नव्हते। संध्याकाळपर्यंत माझी तीच कामं चालू होती। त्याच्यानंतर मग दुपारी थोडासा कामांमध्ये ब्रेक घेतला आणि दुपारचं जेवण केलं। नाहीतर हे म्हणतील की आज दिवसभर नुसती कामच करते, जेवण वगैरे काय करणार आहेस का नाही। त्यामुळे म्हटलं चला बाबा पहिलं हे ओरडायच्या आधी पहिला स्वयंपाक करून घ्यावा। मग पहिले स्वयंपाक केला आणि त्याच्यानंतर बघताय तुम्ही किती मोठा यांनी पसारा केला होता बेडवरती, तोच एक एक करून आवरायचा होता मला, तोच आवरत होते। तर म्हटलं चला पटपट स्वयंपाक वगैरे आवरून घ्यावा, म्हणून पहिले किचनमध्ये आले, किचनमधला राडा साफ केला। तसं तर राडा वगैरे काही नव्हताच, पसारा वगैरे तरी एवढा काही नव्हता, पण होता जो काही। आणि ह्यांनी सकाळी बिस्किट वगैरे खाल्लं होतं, तर ते तसंच ठेवलं होतं, बाकीचं राहिलं आहे ते, त्यामुळे म्हटलं पहिलं ते आवरून घ्यावं पटपट आणि मग नंतर आपलं स्वयंपाकाला लागावं। आणि मी गॅसवर दूध ठेवलं आहे आणि कधी ते माझ्याकडून उतू गेलं नाही, असं होतच नाही, ते नेहमी उतूच जातं, काय माहिती कसं काय। किती बारीक गॅस करा किंवा जे दुधाचं पातेलं आहे ना त्याच्यामध्येच मी तापायला ठेवते, असं नाही मोठ्या वगैरे पातेल्यामध्ये ठेवते, पण रोज मला ते दूध तापायला ठेवलं की गॅस धुवावाच लागतो। आणि त्याच्यानंतर जेवण वगैरे केलं दुपारचं, नंतर एक झोप घेतली आणि 5-5:30 वाजता उठले होते, चहा वगैरे घेतला। आणि सकाळपासून मी भांडे घासले नव्हते, ते एकदमच घासायला घेतले आता भांडे, एवढा मोठा ढिगारा पडला होता, अक्षरशः माझे हात दुखायला लागले होते, तरी पण म्हटलं जाऊ दे आता आपण घासून घेऊया। त्यामुळे त्यानंतर पाणी आलं होतं, मग पाणी भरून घेतलं। स्वयंपाकासाठी पाणी लागतं ते, त्यामुळं पिण्यासाठी तर आम्ही ॲक्वानी आणतो बाहेरून, त्यामुळं मग ते पाणी वगैरे भरून घेतलं। नंतर संध्याकाळच्या सुद्धा स्वयंपाकाला लागायचं होतं आणि आज मी कितीही कामं केली ना तरी पण कामच आवरत नव्हती आणि एवढी जास्त कामं होती की मला पूर्ण वैताग आला होता। एक सेकंद तर मी अशी जाऊन बसले सोफ्यावरती आणि नको बस आता। आणि त्यावेळेस माझ्या शेजारी सोनू आला होता आणि मी त्याच्यासोबत काहीतरी करामती केली आहे, हे सुद्धा मी तुम्हाला लास्टमध्ये व्लॉगमध्ये दाखवते आहे। आणि बघितलं इथं किती पसारा झाला होता, इथं किती आवरलं ना तरी काय माहिती
खूप जास्त पसारा होतो, त्यामुळं मग ते सारखं सारखं आवरावंच लागतं. मग पटपट आवरून घेतलं, पाणी वगैरे भरलं होतं, मग ते पण ठेवून दिलं तिकडं. कारण की ओट्यावरती मला अजिबात पसारा आवडत नाही, त्यामुळे इकडे ठेवून देते मी सगळं एक्स्ट्राचे जे काही डब्बे वगैरे असतात. आणि मला एक छोटं रॅकसुद्धा घ्यायचं आहे, ताट आणि चमचे अडकवण्यासाठी. ताट आणि चमचे अडकवण्यासाठी रॅक नाही आहे, त्यामुळे मग तेच काम करत होते मी. आणि इतकी जास्त स्वच्छता ठेवावी लागते, कारण की नाहीतर शोनू आहे ना तिथून जंप मारून फ्रीजवरती जातो आणि त्याचे सगळे केस आहेत ना तिथं पूर्ण चिटकून जातात. मग त्यामुळे तिथं सारखं पुसावं लागतं मला ओल्या कापडाने. त्यामुळे मग पटपट पुसून वगैरे घेतलं आणि सगळी आवराआवरी केली. आणि जर कोणाला जे ना काम करू वाटत नसेल ना, तर त्यांनी ना नक्की माझा व्हिडिओ आहे ना व्यवस्थित बघा, म्हणजे त्यांनासुद्धा माझ्यासारखी आहे ना एक्स्ट्राची एनर्जी येईल. आणि आज काय माहिती काय झालं होतं, इथून एवढी माझ्यात एनर्जी कुठून आली होती काय माहिती, खरंच रिअली सांगते मी. कारण की मी ना एकदम आहे ना शेड्यूल बनवते माझं, की आज एवढे कामं करायचे आहेत, आज तेवढे कामं करायचे आहेत. पण आज आहे ना कामं लिमिटच्या बाहेर झाले होते आणि काय माहिती कसं काय. आणि टाईमसुद्धा खूप जास्त होता माझ्याकडं. असं वाटत होतं मला की मी किती वेळची कामच करते, पण कामं काय आवरत नाही. पण तसं नव्हतं ते. खरं तर मी खूप मन लावून काम करत होते, त्यामुळं मला असं वाटायला लागलेलं की मी खूप जास्त काम केलं. आणि खरंच खूप जास्त केलं होतं मी काम, कारण की एवढे मोठे भांडे घासले, एवढं मोठं झाडून पुसून वगैरे घेतलं होतं त्यामुळं. आणि मग नंतर स्वयंपाकसुद्धा बनवायचा होता, तरीसुद्धा माझ्यात थोडीफार एनर्जी राहिली होती. थोडीफार म्हणजे आता स्वयंपाक तर करावंच लागणार, नाहीतर हे मला बोलतील की एवढी एक्स्ट्राची कामं करण्याची काही गरजच नव्हती ना तुला, जर तुला स्वयंपाक करायचा कंटाळा आला आहे तर. मग ते आपल्याला पण बरोबर वाटत नाही, त्यामुळे म्हटलं चला स्वयंपाक पण आवरायचा आहे. त्यामुळे नंतर फास्ट कामं आवरायला घेतली होती मी. आणि त्याचबरोबर आहे ना मला आहे ना बाहेरसुद्धा जायचं होतं ह्यांच्यासोबत. मग ह्यांची नाही का असं चालू झालं होतं की तुझे अजून हेच कामं झाले नाही, मग तू बाहेर कधी येणार, मग राहू दे मी जातो, असं तसं नाही का. म्हटलं ठीक आहे माझं होईल काम. पटपट आवरून घेतले मग फास्ट कामं. मग त्यांच्यासोबत थोडंफार बाहेर जायचं होतं, मग त्याच्यासाठी चेंज वगैरे केलं होतं. मी काय तिकडचं शूट नाही घेऊ नाही शकले. थोड्याच दिवसांमध्ये मी तुम्हाला तिकडचं सुद्धा दाखवेल की आम्ही तिकडे का गेलो होतो, त्यांच्यासोबत कुठे गेले होते मी बाहेर ते सुद्धा. सो स्टे ट्यून गाईज. आणि व्लॉग कसा वाटतोय नक्की मला कमेंट करून सांगा. आणि मग त्याच्यानंतर आहे ना संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे केला, गरम जेवण करून घेतलं. आणि भांडे घासत होते. त्याचबरोबर हे आठवलं की कांदा बटाट्याची जी टोपली असते ना ती खूप जास्त खराब झाली होती. मग म्हटलं चला धुवून घ्यावी ती पण, म्हणजे सकाळपर्यंत वाळून जाते ती, म्हणजे सकाळी आपण त्याच्यात कांदे बटाटे भरायला रिकामे त्यामुळे. आणि नंतर सकाळी आज कचरा पण द्यायचा होता, खूप जास्त कचरा होता. हे बॉक्सेस वगैरे जे मिठाईचे दिवाळीत भेटले होते ते तर मी अजून टाकून दिले नव्हते. माझी एक खूप म्हणजे घाणेरडी सवय आहे की मला कुठले बॉक्सेस वगैरे आहे ना टाकून देऊशी वाटत नाही. मी म्हणते कुठल्या ना कुठल्या कामाला उपयोगाला येईल, त्यामुळे मी ते तसेच ठेवले होते. पण एका टायमिंग नंतर मलाच वाटायला लागलं की यार असं पण नाही करायला पाहिजे. त्यामुळं
मग ते टाकून वगैरे दिले आणि त्याच्यानंतर मग कामावरून घेतले आणि असं संपवलं मी माझा दिवस. बाय द वे, माझा हा व्लॉग आवडला असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. सो थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूयात आपण उद्या नवीन अशा छान एका व्हिडिओमध्ये. सो आणि सोनूचा मेकअप कसा वाटतोय नक्की मला कमेंट करून सांगा. बाय बाय, टेक केअर गाईज.